नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनाप सर ओम साई कोचिंग क्लासेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघत आहोत। त्याच्यामध्ये आपले दोन एग्जाम्पल राहिले, एक 4 नंबरचं एग्जाम्पल आणि दुसरं लास्ट 11 नंबरचं एग्जाम्पल। तर बघा ते दोन्ही एग्जाम्पल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ॲडमिशन कन्फर्म केलेलं नाहीये त्यांनी मेल आयडी सेंड करून ॲडमिशन कन्फर्म करून घ्या। म्हणजे बघा आज जो मी व्हिडिओ टाकतोय, आज जो व्हिडिओ अपलोड करतोय हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कन्फर्म होईल त्याच विद्यार्थ्यांना इथून पुढे व्हिडिओ प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर बघा थोडंसं काळजीने घ्या। आता बघा क्वेश्चन नंबर 4 बघू आपण। मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिव्हन, प्रूव्ह दॅट AP डिवाइडेड बाय PB इज इक्वल्स टू AQ डिवाइडेड बाय QC। बरोबर। आता बघा व्यवस्थित लक्ष द्या। इन ट्रायंगल ABC सुरुवातीला काय लिहितो तुम्ही, इन ट्रायंगल ABC खूप सिंपल बघा। या ठिकाणी दोन अँगल दिलेले आपल्याला। पहिला APQ अँगल APQ इज इक्वल्स टू 60 डिग्री। बरोबर। त्याच्यानंतर आणखी एक अँगल दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, कोणता अँगल ABC इज इक्वल्स टू 60 डिग्री। अँगल ABC इज इक्वल्स टू 60 डिग्री। बरोबर। म्हणजे बघा ह्या दोन्ही अँगलच्या व्हॅल्यू सेम आहेत, 60 डिग्री 60 डिग्री। म्हणजे याचाच अर्थ काय, आपण हे दोन्ही अँगल इक्वल लिहू शकतो। म्हणजे बघा अँगल APQ कॉन्ग्रंट टू काय लिहू शकतो आपण, अँगल ABC। समजतंय का? हे दोन्ही अँगल सेम आहेत, 60 डिग्री 60 डिग्री, म्हणून काय केलं मी, हे दोन्ही अँगल काय केले, इक्वल लिहिले। जर हे दोन्ही अँगल जर इक्वल असतील तर बघा ह्या ट्रायंगलचे ह्याच्या दोन साइड आहेत ना, PQ आणि BC, ह्या काय असणार आहे, पॅरलल असणार आहे। बघा हे दोन अँगल जर सेम असतील तर त्याच्या ह्या दोन्ही साइड काय असणार आहे, इक्वल असणार आहे, पॅरलल असणार आहे। मग मी काय लिहू शकतो या ठिकाणी, देअरफॉर साइड PQ पॅरलल टू साइड BC। बरोबर। साइड PQ पॅरलल टू साइड BC। देअरफॉर पुढे काय लिहिता येईल, बाय BPT थेरम, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बाय BPT थेरम। आता BPT थेरम कसं आहे बघा, दोन लाईन जर पॅरलल असतील ट्रायंगल मध्ये दोन लाईन जर पॅरलल असतील तर BPT थेरम कसं आहे, AP डिवाइड बाय PB काय लिहिणार आहे ते, AP डिवाइड बाय PB इज इक्वल्स टू AQ डिवाइड बाय QC, AQ डिवाइड बाय QC। बरोबर। बघा खूप सिंपल आहे। मला असं वाटतंय हे जे 4 नंबरचं एक्झाम्पल आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे। तुम्ही काय करायचं, आता व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या। आता आपण जे लास्ट एक्झाम्पल आहे 11 नंबरचं, ते 11 नंबरचं एक्झाम्पल घेऊ। बघा आता आपण 11 नंबरचं एक्झाम्पल बघू। काय सांगितलंय, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल ABC अँड रे C बायसेक्ट्स अँगल ACB। इफ सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC। अगोदर बघा मी काय करतो, एक ट्रायंगल काढतो ABC, जे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। बघा अगोदर आपण ABC ट्रायंगल काढू, ABC। बरोबर। त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा, पुढे काय सांगितलं आपल्याला, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC। बघा रे BD बायसेक्ट्स अँगल ABC। रे BD काय करतोय, अँगल ABC ला बायसेक्ट करतोय। त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं बघा बरं,
अँड रे सी बायसेक्ट्स अँगल ACB. बरोबर, रे सीई बघा, रे सी बायसेक्ट्स अँगल ACB. बरोबर. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या, पुढे आणखी काय सांगितलं आपल्याला. इफ सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC, सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC, देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC. म्हणजे बघा, ED कशाला पॅरलल आहे, BC ला, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, बघा सुरुवातीला आपण काय लिहू, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. रे बीडी काय करतोय, अँगल ABC ला बायसेक्ट करतोय. मग बघा आपण काय करू, इथे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज करू. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बघा आता अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कशी, बघा कोणता रे येतो, BD. बरोबर, मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज कसं करणार तुम्ही, AB डिवाइड बाय BC, AB डिवाइड बाय BC इज इक्वल्स टू AD डिवाइड बाय DC इज इक्वल्स टू AD डिवाइड बाय DC. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. त्याच्यानंतर पुढे बघा आता सेकंड कंडिशन कोणती, रे C साठी घेऊ आपण. बघा काय सांगितलंय, रे C, बघा इथे लिहितो, रे तुम्ही एका खाली लिहायचे, रे CE बायसेक्ट्स अँगल ACB, रे C बायसेक्ट्स अँगल ACB. इथे पण काय करा, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा यूज करा. बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, आता बघा आता C हा अँगल बायसेक्टर आहे. मग सुरुवात कशी करणार, AC डिवाइड बाय CB, AC डिवाइड बाय CB इज इक्वल्स टू AE डिवाइड बाय EB, AE डिवाइड बाय EB. इक्वेशन नंबर सेकंड. आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एक गिव्हन कंडिशन दिलेली, बघा बरं कोणती येते, बघा AB सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. मग इथे आपण लिहिणार सेगमेंट AB कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. त्याला इक्वेशन नंबर 3 द्या. इक्वेशन नंबर 3. बरोबर. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड काय दिसते बघा बरं. इक्वेशन फर्स्ट मध्ये काय बघा, AB डिवाइड बाय BC इज इक्वल्स टू AD डिवाइड बाय DC. हे इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. सेकंड मध्ये AC डिवाइड बाय CB इज इक्वल्स टू AE डिवाइड बाय EB. आणि इक्वेशन थर्ड मध्ये काय, AB इज इक्वल्स टू AC. बरोबर. आता अगोदर बघा, हे बघा AB ची व्हॅल्यू काय आहे, AC. बरोबर. ती व्हॅल्यू जर मी इथे पुट केली, AB ची व्हॅल्यू जर मी इथे पुट केली AC, बरोबर, तर काय होईल, हे बघा AB ची व्हॅल्यू काय आहे, AC. बरोबर. मग समजा बघा इथे मी एक इक्वेशन लिहितो, बघा तुम्हाला समजण्यासाठी. अगोदर काय करतो, इथे इक्वेशन लिहून घेतो. AB च्या जागेवर AB ची व्हॅल्यू काय आहे, AC, ती व्हॅल्यू इथे पुट करतो, AC डिवाइड बाय BC म्हणजेच काय, CB. BC ला मी CB पण लिहू शकतो, BC ला काय लिहू शकतो, CB. हे बघा AB इक्वेशन नंबर 3 मध्ये बघा AB ची व्हॅल्यू काय आहे, AC, ती व्हॅल्यू इथे पुट करतो मी समजण्यासाठी. एक्स्ट्रा घेतोय. AB ची व्हॅल्यू काय आहे, AC. BC ला मी CB लिहू शकतो, इज इक्वल्स टू काय, AD डिवाइड बाय DC आहे तसाच.
बरोबर. हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे तुमचं. बरोबर. आता बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता या दोन इक्वेशनचा विचार करा. हे बघा या दोन इक्वेशनचा विचार करा. इथं AC डिवाइड बाय CB आहे आणि इथं पण काय AC डिवाइड बाय CB आहे. मग ह्या दोन्ही इक्वेशनच्या LHS सेम आहे. या दोन्ही इक्वेशनच्या LHS सेम आहे. मग आपण काय करू शकतो, या दोन्ही इक्वेशनच्या RHS इक्वल लिहू शकतो. मग पहिल्याचे RHS काय AD डिवाइड बाय DC, दुसऱ्याचे RHS काय AE डिवाइड बाय AB. अगोदर काय करतो मी दुसऱ्या इक्वेशनचे RHS लिहितो. बघा AE डिवाइड बाय EB इज इक्वल्स टू पहिल्याचे RHS काय AD डिवाइड बाय DC. बरोबर. AE डिवाइड बाय AB इज इक्वल्स टू AD डिवाइड बाय DC. हे बघा AE डिवाइड बाय EB इज इक्वल्स टू AD डिवाइड बाय DC. हे बघा हे AC कसा आला या अगोदर समजून घ्या. हे बघा इथे AC इक्वेशन फर्स्ट मध्ये इथे AB होता, मी काय लिहिलाय AC लिहिला. काय AC लिहिला कारण की 1 दिले बघा ना एक्झाम्पल मध्ये. AB ची व्हॅल्यू काय आहे AC, म्हणून AB च्या जागेवर कोणती व्हॅल्यू पुट केली मी ते AC. बरोबर. आणि BC ला उलट लिहिलं फक्त CB कारण तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट होता. मग आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड काय लिहू शकतो AE डिवाइड बाय EB इज इक्वल्स टू AD डिवाइड बाय DC. बरोबर. म्हणजे बघा शेवटी काय लिहिणार बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम काय लिहिणार आपण मग सेगमेंट ED पॅरलल टू सेगमेंट BC हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. मला असं वाटतंय हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ऍडमिशन कन्फर्म केलेलं नसेल तर ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. धन्यवाद.